जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस क्रिएशनच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भावना आपला आजचा व्हिडिओ आहे तो आपण वेडिंग इन्व्हिटेशनवरती बनवलेला आहे आणि आजची जी थीम आहे त्याच्या थीमवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, पण तो आडव्या रेशोमध्ये आपण जो आहे तो आज उभ्या रेशोमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. त्याचबरोबर आपल्या आजच्या व्हिडिओला अजूनही लाईक केलं असेल प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण की आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत जे आहे ते पोहोचेल. म्हणून आपला आजचा व्हिडिओ आहे त्याचा मटेरियलचा छोटासा पासवर्ड आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये कुठेही बोलून दाखवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा आणि तरच तुम्हाला समजेल, कारण की व्हिडिओचे जे इफेक्ट आहेत फोटोशॉपवाल्यांचे म्हणजे कम्प्युटरवाल्यांचे ते मी लाईव्ह करून दाखवलेले ते इफेक्ट कशाप्रकारे अप्लाय करायचे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता जे आहे ते बघा. तुम्ही जर आता प्रिव्ह्यूला व्हिडिओ बघत आहात, तुम्ही जे आहे ते कॅपकटवरती एडिट केलेलं आहे. त्यामुळे कॅपकट जर तुम्हाला विदाउट वॉटरमार्क हवा असेल किंवा क्रॅक हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि काही अडचण आली तर मला इंस्टाग्रामला डायरेक्टली DM करा. इंस्टाग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये जी आहे ती तुम्हाला भेटून जाईल. तर आपण जरा नाही वेळ घालता आपल्या व्हिडिओ एडिटिंगला म्हणजे एक्स्ट्रॅक्शन आणि इफेक्ट अप्लायला सुरुवात करूया. ठीक आहे मित्रांनो, आपण आपल्या PCच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि आपण आता एक्स्ट्रॅक्शन आणि पहिल्यांदा तुम्हाला इफेक्ट कसे लावायचे ते सांगणार आहे मी. तर बघून घेऊया आपण इफेक्ट कसे लावायचे ते. तर तुम्हाला ह्या PhD दिल्या असतील झिप फाईलमध्ये. पासवर्ड मी बोलून दाखवलेला आहे. तर एंटरवरती क्लिक करून घ्यायचं आपल्याला. इथं PhD ओपन केल्यानंतर म्हणजे एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे अशा टाईपमध्ये. फाईल्स एक्स्ट्रॅक्ट होईपर्यंत व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा. खूप मेहनत लागते अशा प्रकारचे वेडिंग इन्व्हिटेशनचे व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि झिप फाईल जी असेल ती हेवी असेल, खूप 4 GB आसपास असेल, कारण की कुठल्याही प्रकारचं मी कॉम्प्रेस केलेलं नाही मटेरियल, कारण की फुल HD मटेरियल तुम्हाला भेटावं म्हणून. आणि मोबाईलवाल्यांचं देखील कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रेसिंग वगैरे काही केलं नाही. जरी त्यांची साईज कमी असली झिप फाईलची तरीसुद्धा कमी केलेलं नाही मी साईज आहे. असं HD मटेरियल तुम्हाला भेटेल. ओके, तर सगळ्या फाईल्स ओपन झालेल्या आहेत. आता हे जे शेवटचे ते 2 पेज असतील बघू शकता. हे एक स्थळचं आणि एक जे आहे ते निमंत्रकचं आणि तिसरं जे असेल ते लोगोच असेल आपल्या या टाईपचं. तुम्हाला दाखवेन मी आता इथं. ओके, लोगोचं. तर याला इफेक्ट देणं काय अवघड नाही आहे. जे आपलं खरं टास्क आहे ते फोटोज आहे. तर याला इफेक्ट कसं दाखवायचं पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो मी. कंट्रोल अल्ट शिफ्ट आणि E हे जे 4 बटन्स आहेत हे एकदम आपल्याला प्रेस करायचे आहेत. त्याच्यानंतर अल्ट प्रेस करून धरायचं आहे, L प्रेस करून धरायचं आहे आणि डबल वेळा S प्रेस करायचं आहे. ओके, या टाईपमध्ये अल्ट L S हे एकदम फास्टमध्ये प्रेस करायचं आहे तरच ते वर्क होईल. ओके, त्याच्यानंतर ही लेअर जी आहे ते वरच्या बाजूला घेऊन टाकायची आपल्याला. जी तुम्हाला हाईड लेअर दिलेली आहे ही ह्याच्या खाली घ्यायची आहे. अल्ट प्रेस करून धरायचं आहे आणि ही कॅमेरावर जे लिहिलेलं आहे दिसतंय तुम्हाला इथं, याला दाबून धरायचं आणि खाली नुसतं ओढायचं आहे. बघू शकता डार्क इफेक्ट आपल्याला बघायला भेटेल. आफ्टर बिफोरचा डिफरन्स तुम्हाला मी दाखवेन. बघू शकता हाईड केल्यानंतर अशा प्रकारे मोबाईलवाल्यांचा दिसणार आहे आणि अशा टाईपचे जे आहे ते PC जे यूज करतात त्यांचे दिसणार आहे. सेम ॲज याला यूज करायचं आहे विवाह स्थळला. आता काय करायचं आपल्याला, फोटोला द्यायचं आहे आपल्याला इफेक्ट. तर इथं तुम्हाला ऑलरेडी मी 2 फ्लॉवर्सना इफेक्ट लावून दिलेला आहे, कारण की ते वर्क होणार नाही म्हणून, कारण त्याच्या फ्लॉवरच्या खालच्या लेअरला आपला फोटो असणार आहे. ओके, तर तुम्ही जर फोटो सहित कंट्रोल अल्ट शिफ्ट E केलं तर काय होणार आहे की फोटो देखील तुमचा लाल दिसणार आहे. या टाईपचा गणपतीचा फोटो कसा दिसतोय इथं बघू शकता तुम्ही, असा दिसणार आहे. तर तसं करायचं नाही भावांनो. इमेज पहिल्यांदा हाईड करून टाकायचा आपला, फ्लॉवर्स देखील हाईड करून टाकायचे अशा टाईपचे आणि मग कंट्रोल अल्ट शिफ्ट E प्रेस करायचं आहे आणि त्याची JPG लेअर जी आहे ती तयार करून घ्यायची एक. ही देखील या लेअरच्या खाली आणायची आहे. त्याच्यानंतर याला अल्ट L ने स्मार्ट ऑब्जेक्ट करून अल्ट प्रेस करून याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. बघू शकता डार्क इफेक्ट. आणि मग तुमचा फोटो जो आहे तो फोटोच्या खालच्या लेअरला हे घेऊन टाकायचं आहे अशा टाईपचं आणि हे सगळं अनहाईड करून टाकायचं आहे. ओके, असं दिसेल. एक्झॅक्ट काय तुम्हाला बघायचं आहे तर कसं दिसणार आहे ते तुम्हाला दाखवतो डार्कवाल्यांचं. ओके, तर हे असं दिसणार आहे. ओके, जे PC यूज करतात त्यांचं असं दिसणार आहे आणि जे यूज करणार नाहीत त्यांचं मी तुम्हाला पुढे दाखवेन कसं दिसेल. या टाईपचं दिसेल. ओके, सेम ॲज पद्धत भावांनो याला यूज करायचं आहे, याला देखील यूज करायचं आहे.
याला देखील यूज करायचा आहे. फक्त गणपतीचा फोटो अनहॅड करायचा आहे आणि मग जे आहे ते प्रोसेस आपली करून घ्यायची आहे आणि मग हॅड करायचा आहे आपला गणपतीचा फोटो. ओके, अशा टाईपचं. आता आपण एक्स्ट्रॅक्शन बघून घेऊया. आपल्या फाईलमध्ये आलो मी, जिथं आपला फोल्डर असेल तो फोल्डर सिलेक्ट करून घेतलेला आपण इथं. ओके, आता जर सेम ॲज मोबाईलवाल्यांचं बघू शकता तुम्हाला मी एक डायरेक्ट JPG तयार करून दिलेली आहे. तर मी आता सध्या वर्क जास्त असल्यामुळे JPGमध्येच इफेक्ट लावून व्हिडिओ जो आहे तो कस्टमरला देतो आहे. मल्टिपल लेयर्समध्ये शक्य नाही आत्ता तरी, पण काइनमास्टरमध्ये. आणि कॅपकटला बेटर व्हिडिओ होतो आहे काइनमास्टरपेक्षा. बघू शकता गणपतीचा देखील तुम्हाला PNG दिला आहे. हे फ्लावर्स जे आहेत त्याला इफेक्ट नसलेला PNG दिला आहे. हा देखील ब्लँक PNG दिलेला आहे. हा ब्लँक दिला आहे आणि सस्ने निमंत्रणचा देखील ब्लँक PNG दिला आहे. आता जे आपले टेक्स्ट आहेत बघू शकता कुठले, तर हे टेक्स्ट जे आहेत इथं त्याच्यामध्ये मी एक टेक्स्चर क्लिक मास्क केला आहे. तर तो टेक्स्चर देखील तुम्हाला मी दिलेला आहे इथं. बघू शकता तुम्ही. मोबाईलवाल्यांना PHDवाल्यांना काही गरज नाही, कारण की ते डायरेक्ट PHDमध्ये घेऊ शकतात. त्याच्याच टाईप रिलेटेड दुसराही देखील दिला आहे मी. हा देखील ट्राय करून बघा, बेटर दिसतो आहे त्यापेक्षा. ओके, एक्स्ट्रॅक्ट करून बघूया आपण. सेम ॲज पासवर्ड आहे दोन्ही मोबाईलवाल्यांना आणि PCवाल्यांना देखील. राईट क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट टू SS मोबाईल JPG याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. इथं पासवर्ड जो आहे तो आपला टाकून घ्यायचा आहे. ओके, आणि तो ओकेवरती क्लिक करायचा आहे. आपला जो आहे तो फोल्डर इथं सेव्ह होऊन जाईल अशा टाईपचं. ओके, या टाईपचं तुम्ही एडिटिंग करा. आणि जास्तीत जास्त आपल्याला फोकस कशावर द्यायचा आहे, तर कलर करेक्शनवरती द्यायचा आहे मोबाईलवाल्यांनी. हा थोडासा डार्क कलर नाही आहे, कारण की कॅमेरामुळे तुम्हाला मी तो कलर देऊ शकत नाही मोबाईलवाल्यांना. PHDवाल्यांना तो भेटून जाईल. मटेरियलचा पासवर्ड SS14 म्हणजेच SS14 असणार आहे. ओके, तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर अजून एक लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि पहिलाच असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.